नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की नागपूरची पवित्र दीक्षाभूमी ज्या जागेवर 14 ऑक्टोबर 1956 रोजी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती आणि 1 जुलै 2024 रोजी याच्यावर खोदकाम याच्यावर एक आंदोलन झालं होतं आणि त्याच्यानंतर आता रिसेंटली भीमराव आंबेडकर साहेब नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर आले होते आणि जेव्हा त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला की दीक्षाभूमीच्या मालकी हक्क कोणाकडे आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं की याचा मालकी हक्क हा भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत आहे. तर याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया विनोद खोब्रागडे सरांकडनं, जे ॲडव्होकेट आहेत. तर सर, यावर काय सांगाल, काय माहिती आपल्याकडे? नमो बुद्धाय जय भीम. मी या विषयावर बोलणे मला उचित वाटत नाही, परंतु ते जे बोलले असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु त्यांना डॉक्युमेंट पोहोचवणारा मीच आहे. मी माझ्याकडे जेवढे मी कोर्टामध्ये डॉक्युमेंट सादर केलं तेवढे PDF मी त्यांच्या पत्त्यावर, त्यांच्या राजगृहाच्या पत्त्यावर स्पेशल मी PDF करून पाठवलेले आहे. सर्व डॉक्युमेंट त्यांना सुद्धा आठवण करून दिलेली आहे की हा प्रश्न भैयासाहेब आंबेडकर यांनी विधान परिषदमध्ये 1960 मध्ये लावलेले आहे. त्यानंतर 15/8/1961 मध्ये शासनाने भारतीय बौद्ध महासभेच्या नावाने मंजुरी दिलेली आहे. त्याच्या GR काढलेले आहे. त्या GRची कॉपी कमिशनरला दिलेली आहे आणि कमिशनरला देऊन त्यानुसार अंमलबजावणी करा ही मागणी केलेली आहे. कमिशनरला जेव्हा मी ती कॉपी मागितलं RTI मध्ये, तेव्हा त्यांनी सुद्धा आतापर्यंत मला कॉपी दिलेली नाही. शासनाला जेव्हा मी कॉपी मागितलं तर ते मंत्रालयात आग लागल्यामुळे, जडल्यामुळे उपलब्ध नाही म्हणून असं शासनाने सुद्धा पत्र दिले आहे. परंतु हे सर्व पुस्तकामध्ये लिहून असल्यामुळे आणि हे सर्व एव्हिडन्स असल्यामुळे या आधारे मी जेव्हा हा पूर्ण दीक्षाभूमीचा लेखाजोखा काढलं, लोकांनाही माहीत नाही, जनतेलाही माहीत नाही की लेंड्रा गावामध्ये सर्वे नंबर 222/2 मध्ये दीक्षाभूमी आहे. हे सुद्धा माहीत नव्हतं. ते सुद्धा या पुस्तकाच्या माध्यमातून मी जनतेपुढे आणलं. तिथे जे त्या काळचे जे महसूल मंत्री होते, जे भोपाळचे, त्यांनी दीक्षाभूमी समारंभासाठी एका शब्दाने आमचे जे गोडबोले होते, वामनराव गोडबोले, त्यांना ती जागा मंजूर केली होती. त्यानंतर ती जागा पहिले मट्टे नावाच्या नावाने देणार होत्या, पण तिथं चिखल असल्यामुळे बाबासाहेबांनी सांगितलं की मी धम्म दीक्षा देणार आहे, तर मला येण्या जाण्यासाठी चालणं होत नसल्यामुळे चांगली जागा पाहिजे. म्हणून ते सरकारी जागा असल्यामुळे आणि चांगली सुटेबल असल्यामुळे तत्कालीन आमचे इथे वामनराव गोडबोलेजी जे सेक्रेटरी होते, त्यांनी ती मागणी केल्याने तिथल्या जो महसूल मंत्री होती यांनी एका शब्दाने ती जागा दिली आणि तेव्हापासून ती जागा आजपर्यंत सातबारा नावाने आम्ही करू शकलो नाही, आखीव पत्रिका करू शकलो नाही. हे आमचे दुर्दैव आहे आणि सर्वात जास्त ते ट्रस्टीचं दुर्दैव आहे की ते ट्रस्टी जे बोगस बनलेली आहे आणि बोगस नावाने ते वापर करत आहे. शासनाचा करोडो रुपयाचा निधी आतापर्यंत घेत आहे, पण तो निधी जाते कुठं, किती त्याचा विकास का झाला नाही? जर शिर्डी शेगावचा विकास होऊ शकते तर दीक्षाभूमीचा आमचा विकास का झाला नाही? हा प्रश्न मी तेव्हाही विचारलं, आजही विचारलं आणि उद्याही विचारणार आहे आणि माझी कोर्टामध्ये सुद्धा पिटिशन दाखल केली आहे. सर, एक शेवटचा प्रश्न घेईल तुमच्यासोबत आणि आपण याला इथे विराम देऊया. दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरणची पुढची वाटचाल काय राहणार आहे? कारण आता 1 वर्ष झालेलं आहे दीक्षाभूमीमध्ये आंदोलन होऊन आणि अजूनही दीक्षाभूमी खंडितच आहे, जसं आपण बघू शकतो. तर यावर काय सांगाल आणि सौंदर्यीकरणचा पुढची वाटचाल कशी राहणार आहे संवैधानिक रीतीने मला सांगा. बघा सर, जेव्हा महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो 300 करोड रुपयाचा निधी दीक्षाभूमी सौंदर्यीकरणासाठी दिलेला आहे, मंजूर झालेला आहे. त्याचं ते अवैध उत्खनन करून करत असल्यामुळे तो काही तिथले 40-50 करोड रुपये खर्च सुद्धा झाले होते. परंतु बाकीचा जो निधी आहे, कारण दर 31 मार्चला जो दिलेला शासनाचा निधी जर खर्च होत नसेल तर तो वापस जात असतो. तर आमच्या दुर्दैव असं आहे की तिथे जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमध्येच आज झगडा चालू आहे आणि अध्यक्ष सचिव पदासाठी एकमेकाला पटत नसल्यामुळे आणि आता तिथे कोणी पुढाकार घ्यायला तयार नाही. कारण आतापर्यंत तिथं सौंदर्यीकरण व्हायला पाहिजे होतं. 300 करोड रुपये निधी तिथं तात्काळ नष्ट म्हणजे खर्च व्हायला पाहिजे होतं. जसे बाकीच्या मंदिरांना हजारो करोड रुपये निधी मिळतो आणि तिथला विकास होतो, इथला विकास का होत नाही? कारण इथे जे ट्रस्टचे पदाधिकारी आहे त्या एकमेकांमध्येच ताळमेळ नसल्यामुळे आणि जो अध्यक्ष आहे त्याला मराठी बोलता येत नाही, हिंदी बोलता येत नाही, त्यांना कुठलं कायद्याचं नॉलेज नाही. अशा वयोवृद्ध आमचे भंतेजी सुरेश ससाई यांना तिथं बसवून ठेवून दिलेले आहे. त्यांच्या माध्यमातून जे काही चमचेगिरी चालू आहे आणि त्या माध्यमातून ही जे आज दीक्षाभूमीच्या पाहिजे त्या प्रमाणामध्ये विकास व्हायला पाहिजे, तो विकास होत नाही आहे. तरी जे समाजामध्ये जागृत लोक आहे त्यांनी हा आवाज बुलंद करायला पाहिजे. कारण शासनाचा कुठलाही निधी असो, दर 31 मार्चला त्यांचे बजेट असते, त्याच्या पहिले जर खर्च होत नसेल
तर तो निधी वापस जात असतो. त्यामुळे शासनाला हा निधी देऊ नये. एक तर आपल्याला मिळत नाही आणि मिळाला तर त्याचा खर्च होणे गरजेचे आहे. तर त्यामुळे शासनाला वापस न जाता आणखी त्याचा निधी खर्च होऊन विकास करणे गरजेचे होतं. परंतु हे आपसामध्ये काही लढाई असल्यामुळे आणि मतभेद असल्यामुळे हा निधी कुठेतरी पडून आहे. त्यामुळे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून आणि प्रेस मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना, जागृत बांधवांना मागणी आहे की तुम्ही ह्या आपसी मतभेद असेल तरी हे आपण विसरून आपली दीक्षाभूमी ऊर्जाभूमी आहे, क्रांतीभूमी आहे, प्रेरणाभूमी आहे आणि याचा विकास झाला पाहिजे. कारण हा संदेश नागपूरवरून आंतरराष्ट्रीय लेवलवर गेला पाहिजे आणि हे जे आमच्या प्रेरणाभूमी आहे हे चांगली सुशोभीकरण झाली पाहिजे. या सुद्धा विचाराचा मी असल्यामुळे मी सुद्धा काही माझ्या अडचणी कोर्टाच्या माध्यमातून पदाधिकाऱ्याविरुद्ध एखादी येत असेल तरी त्यामध्ये मी मागे घेण्यास एक पाऊल तयार आहे. परंतु हा दीक्षाभूमीचा विकास रोखायला नको यासाठी सर्व समाज बांधवांनी एकमत येऊन एक संघ होऊन ज्याप्रमाणे आम्ही आता महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी एक संघ झालेला आहे आणि लढा चालू आहे त्याप्रमाणे आमची दीक्षाभूमी सुद्धा चांगली सुशोभीकरण झाली पाहिजे. देशामध्ये म्हणजे दर्जाची जेव्हा भूमी आहे दीक्षाभूमी तेव्हा ती दर्जाचीच दिसली पाहिजे या सुद्धा विचाराचा मी मित्रांनो, नागपूरची पवित्र दीक्षाभूमीचं सौंदर्यकरण व्हायला पाहिजे. जर आपलं सर्वांचं जर असं मत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत आपण बघत राहा निहाल पाटील ब्लॉग्स, बहुजन मीडिया आणि अश्विन गणवीर प्लस मिथिलेश गानार YouTube चॅनल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत आपल्या सर्वांना नमो बुद्धाय, क्रांतिकारी जय भीम.